वहीं दहिसर विधानसभा में भारतीय जनता पार्टी को बड़ा झटका लगा है। भारतीय जनता पार्टी के कर्तव्यनिष्ठ नेता जो 25 वर्षों से भारतीय जनता पार्टी के लिए काम कर रहे थे, विजय पाटिल आज अपने तमाम साथियों के साथ मनसे प्रमुख राज ठाकरे की उपस्थिति में मनसे में प्रत्यक्ष प्रवेश किया। दरअसल मराठी अस्मिता और मराठी स्टाइल में जवाब देने को लेकर विजय पाटिल का भी प्रभावित रहे, इसीलिए उन्होंने आज मनसे प्रमुख राज ठाकरे साहब की उपस्थिति में उन्होंने मनसे का दामन थाम लिया। माना जा रहा है कि मनसे की ताकत अब बोरीवली और दहिसर विधानसभा में बढ़ जाएगी। देखिए एक खास रिपोर्ट। महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की राजसाहेबांचा सन्मान्य साहेबांचं स्वागत कुणाल मांडकर तुम्हाला 4 तारखेला तुम्ही सर्वजण 10 वाजता तिकडे वेळेवरती हजर राहा। आज इथे कुणालने आणि सर्व त्याच्या सहकाऱ्यांनी तुमचं 1 दिवसाचं शिबिर इथे आयोजित केलेलं आहे। मी आता जे तुम्हाला आलोय तेवढंच सांगायला आलोय की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। निवडणुका येतात, निवडणुकांना कशा प्रकारे तुम्हाला सामोरं जायचंय, कशा प्रकारे कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला समोर येणार आहेत, त्या कशा प्रकारे हाताळायच्या आहेत आणि तुमच्यासाठी काय काय करायचं। 2 मिनिटांसाठी मी तुम्हाला एवढाच सांगितलं, कारण मला कुणालने हा कार्यक्रम तुमचा शिबिराचा ठेवला होता आणि 4 तारखेला सोमवारी सकाळी 10 वाजता रंगशारदाला हाच कार्यक्रम आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मी सांगतो, मी गेली 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षात काम करत होतो। त्यानंतर माननीय राज ठाकरे साहेब यांचं नेतृत्व, त्यांचं काम करण्याची पद्धत आणि त्यांचा पाठिंबा हा नेहमी सर्वांच्या पाठीशी असतो आणि मी एवढ्या वर्षानंतर एक चांगला नेता निवडला असं मला वाटतं मनापासून, आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। माझ्यासोबत नयन भाई, कुणाल भाई आणि किरण त्यांनी मला खूप सपोर्ट केला या बाबतीमध्ये आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मला आता जास्तीत जास्त काम करून दाखवायचं आहे आणि मेन म्हणजे मराठी जो मुद्दा आहे तो त्यांनी घेतला, त्याबद्दल मला खूप अभिमान वाटला की खरंच की आपण एवढी वर्ष कुठेतरी भरकटलेलो होतो आणि आज आपण चांगल्या ठिकाणी येऊन काम करू, हे मला खूप आवडलं आणि यापुढे मी खूप चांगलं काम करेन आणि करून दाखवेनच। आणि एकविराई साईबाबा हे माझ्या पाठीशी कायम आहेत। माझ्या आईचा आशीर्वाद आहे, माझ्या घरातल्यांचा, कुटुंबाचा, माझ्या गावाचा एकसर गावातला स्थायिक भूमिपुत्र आहे। आम्ही आगरी कोळी समाज जसे लोक आहोत। मला समाजाचा खूप पूर्ण पाठिंबा आहे। गेल्या 2 दिवस आधी माझा प्रवेश होता जोरदार, त्याच्यामध्ये
5 बसेस आणि 50 गाड्यांचा ताफा घेऊन मी साहेबांच्या इकडे जाणार होतो. पण साहेब म्हणाले की तुम्ही एवढ्या लांब येण्याऐवजी दैसर विधानसभेतून एवढा ताफा पहिल्यांदाच चाललाय. तर त्यांना ते खूप आवडलं मनापासून. ते बोलले की तुम्ही येऊ नका, मी एक्सेलमध्ये येईन, वेळ देईन आणि तुम्हाला भेटायसाठी, सर्वांना भेटायसाठी येऊ, हे त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्हाला खूप बरं वाटलं. बस असंच सर्वांचं प्रेम, सर्वांचं माझ्या पाठीशी. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.